वेलकम स्टुडंट्स. आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे वाक्याचे प्रकार. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. तर वाक्याच्या कन्स्ट्रक्शनप्रमाणे वाक्यामध्ये किती प्रकारचे सबऑर्डिनेटर्स किंवा कोऑर्डिनेटर्स आहेत त्यानुसार वाक्याचे प्रकार पडतात. देर आर 3 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. पहिला आहे सिंपल सेंटेन्स. बघा, सिंपल सेंटेन्स यामध्ये एकच सब्जेक्ट असतो. देर इज ओनली वन सब्जेक्ट अँड एकच प्रेडिकेट असतं, किंवा त्याला दुसरं नाव आहे आपण फायनाईट वर्ब म्हणूया. एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असतं. याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो. उदाहरणार्थ, द अर्थ मूव्ज अराउंड द सन. द अर्थला सब्जेक्ट म्हणायचा, मूव्ज अराउंड द सनला प्रेडिकेट म्हणायचा, आणि मूव्जला फायनाईट वर्ब म्हणतो. द अर्थ मूव्ज अराउंड द सन. ही इज अ बॉय. हिला सब्जेक्ट म्हणतात, इजला फायनाईट वर्ब म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या लक्षात असेल की व्हॉट इज सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्समध्ये ओनली वन सब्जेक्ट असतो आणि वन प्रेडिकेट असतं. तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक मेन क्लॉजेस किंवा प्रिन्सिपल क्लॉजेस कोऑर्डिनेटरनं जोडलेले असतात. काय असतात? कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक मेन क्लॉजेस किंवा प्रिन्सिपल क्लॉजेस कशाने जोडले असतात? कोऑर्डिनेटरनं जोडले असतात. कोऑर्डिनेटर कोणाला म्हणायचं? अँड, बट, ऑर, अदरवाईज, सो यासारख्या शब्दांना आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेटर्स म्हणतो. आणि 2 वाक्ये जर का कोऑर्डिनेटरनं जोडलेली असतील तर त्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. उदाहरणार्थ, इट स्टार्टेड रेनिंग अँड वी स्टॉप्ड आवर मॅच. इट स्टार्टेड रेनिंग हा एक वाक्याचा भाग. वी स्टॉप्ड आवर मॅच हा दुसरा भाग. आता ही 2 वाक्य कशाने जोडली? इट स्टार्टेड रेनिंग अँड वी स्टॉप्ड आवर मॅच. त्याचप्रमाणे द सन रोज अँड इट बिकेम डार्क. पहिलं वाक्य आहे द सन रोज, दुसरं वाक्य आहे इट बिकेम डार्क. मग कशाने जोडलं आपण? अँडनं. द सन रोज अँड इट बिकेम डार्क. इट्स कॉल्ड अ कंपाऊंड सेंटेन्स. किंवा डू ऑर डाय. डू हे सेंटेन्स आहे, एकच शब्द असला तरी स्वतः सेंटेन्स असतं, आणि डाय हे दुसरं सेंटेन्स आहे. ऑरनं जोडलं डू ऑर डाय, करा किंवा मरा. इट इज कॉल्ड अ कंपाऊंड सेंटेन्स. तर थर्ड टाइप ऑफ सेंटेन्स इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. व्हॉट इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स? कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज अ सेंटेन्स in which there is only one principal clause and other one or more than one subordinate clauses. म्हणजे थोडक्यात काय तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एकच मुख्य क्लॉज असतो आणि इतर गौण 1 किंवा 1पेक्षा अधिक गौण क्लॉजेस असतात. आता व्हॉट इज मेन क्लॉज अँड व्हॉट इज सबऑर्डिनेट क्लॉज हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जो सबऑर्डिनेटरचा वापर केला जातो, म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेटर नसते. आता सबऑर्डिनेटर कुणाला म्हणायचं? तर इफ, अनलेस, दो, आल्दो, दॅट, बिकॉज, बिफोर, आफ्टर, सिन्स, ॲज यासारख्या शब्दांना, कंजंक्शनना आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतो. आणि जर का वाक्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केला असेल तर त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. जसे की इफ यू गो देअर ही विल हेल्प यू. बघा, इफ यू गो देअर, इफनं सुरुवात झाली. इफ यू गो देअरला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचा आणि ही विल हेल्प यूला मेन क्लॉज म्हणायचा. म्हणजे याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. शी विल नॉट कम टुडे बिकॉज शी इज इल. शी विल नॉट कम टुडेला आपण मेन क्लॉज म्हणतो अँड बिकॉज शी इज इलला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं की व्हॉट इज सिंपल सेंटेन्स, व्हॉट इज कंपाऊंड सेंटेन्स, व्हॉट इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर यानंतर आपण हे सविस्तर बघणार आहोत. व्हॉट इज सिंपल सेंटेन्सचे डेफिनेशन काय, त्याची उदाहरणं काय आहेत हे पाहणार आहोत. तर आपण सिंपल सेंटेन्सची व्याख्या काय बघूया.
सिम्पल सेंटेन्स म्हणजेच अ सेंटेन्स विच हॅज ओनली वन सब्जेक्ट, ज्यामध्ये काय असतं, एकच, ओनली वन, एकच सब्जेक्ट असतो, ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट असतं. बघा यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असतं. आता प्रेडिकेट म्हणजेच काय, त्यामध्ये फायनाईट वर्ब असतं, दॅट इज कॉल्ड अ प्रेडिकेट. बघा अ सेंटेन्स विच हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट, दॅट इज फायनाईट वर्ब, इज कॉल्ड अ सिम्पल सेंटेन्स. उदाहरण बघूया आपण इथं. ही हा सब्जेक्ट आहे, इज माय बेस्ट फ्रेंड हा प्रेडिकेट आहे, एकच सब्जेक्ट एकच प्रेडिकेट. दिस इज सब्जेक्ट, दिस इज प्रेडिकेट. आणि यामध्ये इज हे काय आहे, फायनाईट वर्ब आहे. इज हे फायनाईट वर्ब. का फायनाईट वर्ब आहे, कारण त्याच्यामध्ये सब्जेक्टनुसार चेंज होतो. ही असेल तर इज, दे असेल तर आर, समजते, त्यामुळे याला फायनाईट वर्ब म्हणायचं. त्याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल आहे स्टॉप इट नाऊ. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं उदाहरण आहे. स्टॉप इट नाऊ. स्टॉप इट नाऊ मध्ये सब्जेक्ट ग्राह्य धरला जातो, तो म्हणजे यू, तो सब्जेक्ट आहे, आणि उरलेला पुढचा भाग आहे तो प्रेडिकेट आहे. बघा म्हणजे ज्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असतं त्याला सिम्पल सेंटेन्स म्हणतो. यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असतं. तर दुसऱ्या उदाहरणामध्ये, तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा, दे हा सब्जेक्ट आहे, दे सब्जेक्ट, आणि हेल्प देअर नेबर्स हा प्रेडिकेट आहे. तर यामध्ये हेल्प डे काय आहे, हेल्प्ड. हेल्प्ड इज फायनाईट वर्ब. आता बघा शरद, नंबर 4, शरद हॅज कम हिअर. शरद हॅज कम हिअर. सो इन दिस सेंटेन्स शरद इज कॉल्ड अ subject. Sharath is called a subject and remaining part is called a predicate. Subject and predicate. Subject and predicate. तर विद्यार्थी मित्र तुम्हाला कळलं असेल की व्हॉट इज सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय, तर त्याची अनेक उदाहरण देता येतील आपल्याला. उदाहरणार्थ दे आर प्लेइंग, द बुक इज ऑन द टेबल, द ट्रीज ग्रो फास्ट इन रेनी सीझन, द ट्रीज grow fast in rain season, the birds are flying, father drives a car, I study English, I have studied English, I can study English, I must study English. ही सगळी उदाहरणं कोणाचे, तर ऑल ऑफ दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल सेंटेन्स. यानंतर आपण काय शिकणार आहोत, व्हॉट इज कंपाऊंड सेंटेन्स. तर बघा व्हॉट इज कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्सची डेफिनेशन आहे अ सेंटेन्स इन विच टू or more than two main clauses or principal clauses are combined with the coordinator or coordinating conjunctions is called a compound sentence. तर कंपाऊंड सेंटेन्सचे डेफिनेशन तुमच्या लक्षात असेल की व्हॉट इज कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच बघा ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक, टू और मोर दॅन टू, दोन किंवा दोनपेक्षा अधिक मेन क्लॉजेस, त्याचं दुसरं नाव आहे प्रिन्सिपल क्लॉजेस, कशाने जोडले असतात, आर कंबाईन्ड, जोडलेले असतात. कुणी, विथ द कॉर्डिनेटर, किंवा कॉर्डिनेटरचं दुसरं नाव आहे कॉर्डिनेटिंग कंजंक्शन, म्हणजे एका कॉर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेले असतात. इज कॉल्ड अ कंपाऊंड सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल बघा आता कॉर्डिनेटिंग कंजंक्शन कुणाला म्हणायचं किंवा कॉर्डिनेटर्स कुणाला म्हणायचं, तर त्याची काही उदाहरणं देत आपण, सगळेच दिलेले नाही आहेत. अँड, आणि, बट, पण, परंतु, ऑर, किंवा, सो, म्हणून, यट, तरी देखील, नायदर नॉर, हेही नाही तेही नाही, आयदर ऑर, हे किंवा ते, बोथ अँड, दोन्हीही, नॉट ओनली बट ऑल्सो, हेच नाही तर ते सुद्धा, किंवा ॲज वेल ॲज, ॲज वेल ॲज, यांना काय म्हणतोय आपण, सबऑर्डिनेटर्स म्हणतोय किंवा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणतोय. बघा आता आपण इथं काही वाक्य बघतोय आपण, एक्झाम्पल्स. द सन, पहिलं उदाहरण आहे, द सन रोज, हे पहिलं उदाहरण आहे, सूर्य उगवला. द बर्ड्स केम आउट फ्रॉम देअर नेस्ट, द बर्ड्स केम आउट फ्रॉम देअर नेस्ट,
पक्षी त्यांच्या घरट्यातून बाहेर आले. ही 2 उदाहरणं आहेत. ही प्रिन्सिपल क्लॉज केव्हा होतील, हे 2 सेपरेट उदाहरणं आहेत. बघा, यांना जेव्हा आपण जोडू तेव्हा ते काय बनतील, क्लॉजेस बनतील, मेन क्लॉजेस बनतील. कारण यांना मेन क्लॉजेस का म्हणायचं, तर ते अर्थासाठी दुसऱ्यावर अवलंबून नाहीत, त्यांना स्वतःचा अर्थ आहे, स्वतंत्र वाक्य आहेत. ती स्वतंत्र वाक्य अँडनं जोडली आपण इथं, म्हणून ह्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स. द सन रोज, सूर्य उगवला. बघा, सूर्य उगवला. अँड द बर्ड्स केम आउट फ्रॉम देअर नेस्ट, आणि पक्षी त्यांच्या घरट्यातून बाहेर आले. बघा, सूर्य उगवला, पक्षी त्यांच्या घरट्यातून बाहेर आले. हे 2 वाक्य कशाने जोडलेत, अँडनं जोडलेत. अँड, म्हणून आपण याला काय म्हणायचं, कंपाऊंड सेंटेन्स. तर पुढं 2 वाक्य दिलेत बघा सेपरेट. नंबर सेकंड एक्झाम्पल, ही इज रिच, तो श्रीमंत आहे. ही इज नॉट कंटेंट, तो समाधानी नाही. मग तो समाधानी नाही याला काय म्हणायचं, ही 2 वाक्य आहेत ती सेपरेट वाक्य आहेत. दिस 2 आर कॉल्ड अ सिम्पल सेंटेन्सेस. मग ह्यांना 8 न जोडलेत. ही इज रिच, तो श्रीमंत आहे. 8 ही इज नॉट कंटेंट, तरी तो समाधानी नाही, तरी देखील तो समाधानी नाही. तर बघा, याच्या आणखीन काही उदाहरणं आपल्याला घेता येतील. सो वी कॅन टेक सम मोर एक्झाम्पल्स. काय उदाहरणं घेता येतील बघा आपल्याला. बघा, I speak English. I speak English. I speak English. I study English. I study English. ही 2 सेपरेट सेंटेन्स आहेत. यांना म्हणायचं सिंपल सेंटेन्सेस. आता बघा काय होतील मग. आता हे सब्जेक्ट दोन्ही वाक्यातील सारखाच आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, बोथ अँड वापरू शकतो. आय स्पीक बोथ स्पीक इंग्लिश अँड स्टडी इंग्लिश. त्याचप्रमाणे काय दुसरं वाक्य होईल बघा. आय not only speak English but also study English. I either speak English or study English. अशा प्रकारे उदाहरणं देता येतील. बघा, I speak English. I speak English. As well as, त्याचबरोबर as well as I study English. I study English. म्हणजे ॲज वेल ॲजनं आपण 2 वाक्य जोडली. म्हणजे अशा प्रकारे व्हॉट इज कंपाऊंड सेंटेन्स हे तुमच्या लक्षात असेल. कंपाऊंड सेंटेन्समध्ये प्रत्येक दोन्ही वाक्यांना त्यांचा स्वतःचा अर्थ असतो. आता यानंतर आपण बघूया व्हॉट इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. व्हॉट इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर बघा, यानंतर आपण व्हॉट इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय बघणार आहोत. व्हॉट इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय बघणार आहोत. तर हे डेफिनेशन बघूया आधी. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. अ सेंटेन्स इन विच देर इज ओनली वन मेन क्लॉज. काय, देर इज ओनली वन मेन क्लॉज. ओनली वन मेन क्लॉज, किंवा याचं दुसरं नाव आहे प्रिन्सिपल क्लॉज. देर इज ओनली वन मेन क्लॉज अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस. म्हणजेच काय बघा, याचा अर्थ काय, तर अ सेंटेन्स इन विच, असं वाक्य की ज्यामध्ये देर इज ओनली वन मेन क्लॉज असतो, ज्यामध्ये एकच सबऑर्डिनेट मेन क्लॉज म्हणजेच काय म्हणतो याला आपण प्रिन्सिपल क्लॉज, दुसरं नाव आहे, मुख्य वाक्य असते. आणि काय दुसरं काय असतं, अँड वन ऑर
मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस आणि एक किंवा एकपेक्षा अधिक जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. बघा काय म्हटलेलं आहे बघा, सबऑर्डिनेट क्लॉजेस किती, 1 or more than 1 आणि मेन क्लॉजेस किती, ओनली 1. अशा वाक्याला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज किंवा मेन क्लॉज असतो आणि त्याच्या पुढं किंवा त्याच्या आधी किंवा मध्ये एक किंवा एकपेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. तर विद्यार्थी मित्र, सबऑर्डिनेट क्लॉजेस हे सबऑर्डिनेटरनं जोडलेले असतात. बघा सुरुवात सबऑर्डिनेट क्लॉजची कशाने होते, सबऑर्डिनेट क्लॉज बिगिन्स विथ सबऑर्डिनेटर. आता विच आर द सबऑर्डिनेटर्स, तर द सबऑर्डिनेटर्स आर इफ म्हणजे जर तर, अनलेस जर नाही तर, दो किंवा अल्दो जरी तरी, दॅट की बिकॉज कारण, सिन्स असे असल्याने, सिन्स आणि ॲज असे असल्यामुळे अशा कारणाने, आफ्टर नंतर, बिफोर अगोदर, सो दॅट म्हणून, या कारणास्तव, या हेतूने वगैरे. म्हणजे कोणकोणते सबऑर्डिनेटर्स परत एकदा बघा, सगळे सबऑर्डिनेटर दिलेले नाही आहेत, मी काही सबऑर्डिनेटर्स दिलेत. इफ, अनलेस, दो, अल्दो, दॅट, बिकॉज, सिन्स, ॲज, आफ्टर, बिफोर, सो दॅट, ऑल ऑफ दीज आर कॉल्ड सबऑर्डिनेटर्स. काय म्हणतो याला, सबऑर्डिनेटर्स म्हणतो. तर आपण बघूया, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलेलं आहे, 2 उदाहरणं दिलेत. पहिलं उदाहरण आहे, द पेशंट वॉज शुअर, पेशंटला खात्री होती, द पेशंट वॉज शुअर कशाची, ही वूड रिकव्हर, तो आजारातून बरा होईल. 2 वाक्य कोणती, द पेशंट वॉज शुअर, दुसरं ही वूड रिकव्हर. तर ह्या 2 वेगळ्या वाक्यांचा आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आहे. काय होते बघा, त्यातलं एक वाक्य कुठलं तरी ठेवायचं आहे असं आणि दुसऱ्याला काय करायचं, सबऑर्डिनेट क्लॉज बनवायचा. मग द पेशंट वॉज शुअर दॅट ही वूड रिकव्हर, बघा दॅट ही वूड रिकव्हर, याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. बघा हा मेन क्लॉज आहे, द पेशंट वॉज शुअर, इट इज कॉल्ड अ मेन क्लॉज, कारण याला स्वतःचा अर्थ आहे. परंतु दॅट ही वूड रिकव्हर, की तो आजारातून बरा होईल, याला अर्थ नाही. अर्थासाठी, पूर्ण अर्थासाठी हे मेन क्लॉजवर अवलंबून आहे. आता बघा कशानं सुरू झाला सबऑर्डिनेट क्लॉज, दॅट ही वूड रिकव्हर, की तो आजारातून बरा होईल. बघा दुसरं वाक्य बघा, आय मेट अ विलेजर, मी एका खेडूताला भेटलो. हे एक वाक्य, मी एका खेडूताला भेटलो, एका खेड्यातील माणसाला भेटलो. नंबर 2, हिज गोट्स वेअर किल्ड, त्याच्या शेळ्या मारल्या गेल्या होत्या. मग आता काय झालं वाक्य हे, या 2 वाक्यापैकी एक वाक्य मेन क्लॉज आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे, दुसरं वाक्य आहे त्याला सबऑर्डिनेटर जोडलेलं आहे, सुरुवातीला सबऑर्डिनेट वापरलं आहे. मग आय मेट अ विलेजर, बघा आय मेट अ विलेजर, मी अशा खेडूताला भेटलो, कशा, हुज गोट्स वेअर किल्ड. आता हुज गोट्स वेअर किल्ड ह्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, ह्याला म्हणायचं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हुजला. आणि हे सगळं वाक्य ह्याला म्हणायचं गौण वाक्य मराठीत म्हणतो आणि इंग्रजीमध्ये म्हणतो सबऑर्डिनेट क्लॉज. कशाने सुरू झाला, हुज. सबऑर्डिनेट क्लॉज कुठे आहे, हुज गोट्स वेअर किल्ड, याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. म्हणजे तुमच्या लक्षात असेल की पहिलं वाक्य आहे ते मेन क्लॉज आहे, दुसरं आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्याचप्रमाणे बघा 3 नंबरच्या वाक्यामध्ये आय एम सॉरी फुल स्टॉप, दुसरं वाक्य आहे आय कुड नॉट हेल्प यू, मी तुझी मदत करू शकलो नाही. मग वाक्य काय झालं, आय एम सॉरी, पहिलं वाक्य आहे असंच ठेवले, हा मेन क्लॉज आहे, इट इज मेन क्लॉज. बिकॉज, आता सॉरी वाटण्याचं कारण आहे, वाईट वाटण्याचं कारण दिले, बिकॉज आय कुड नॉट हेल्प यू, म्हणजे हे वाक्यावरचं त्याच्या सुरुवातीला बिकॉज वापरलं. मग बिकॉज आय कुड नॉट हेल्प यू, मी तुझी मदत करू शकलो नाही, या कारणानं मला वाईट वाटतं. म्हणजे अशा प्रकारे हे तिन्ही यामध्ये पाहिलं की तुम्ही हाऊ टू यूज सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज. त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशाला म्हणायचं, परत एकदा सांगतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच मेन क्लॉज असतो आणि एकापेक्षा अधिक, एक किंवा एकापेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात, त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि सबऑर्डिनेटर्स कोणकोणते आहेत, तर
इफ, अनलेस, दो, ऑल्दो, दॅट, बिकॉज, सिन्स, ॲज, आफ्टर, बिफोर, सो दॅट, एक्सेट्रा इत्यादी. आता याची काही ओरल उदाहरण बघूया. इफ बघा, इफ यू आर फेअर, you will not suffer from anything. Unless you study hard, you will not pass. Though he studied hard, he failed. Although he studied hard, he failed. I know that it is not a true statement. She will be angry because you have broken her pen. Since it is 11 o'clock, the office will have started. As I am your teacher, it's my duty to help you. म्हणजे अशा प्रकारे काय झालं, ही सगळी कुणाची एक्झाम्पल्स आहेत? कॉम्प्लेक्स सेंटेन्सची एक्झाम्पल आहेत. आय होप यू वुड हॅव अंडरस्टूड व्हॉट इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल अशी मी अपेक्षा करतो. तर या व्हिडिओचा पुन्हा पुन्हा वापर करा, वाक्यांचा जास्तीत जास्त सराव करा, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स या प्रकारची वाक्य सहज समजतील.